देशाच्या पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदावर आता राहुल नार्वेकर विराजमान होतील। पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भातील घटनेच्या 10व्या परिशिष्टाच्या संशोधन समितीच्या अध्यक्षपदावर नार्वेकरांची निवड झाली आहे। तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, आपण बघतोय पक्षांतरबंदी कायदा देशाची जी समिती आहे त्याच्या अध्यक्षपदावर आता नार्वेकर आहे, काय तुमची प्रतिक्रिया? म्हणजे हसावे की रडावे सामान्य लोकांनी। गुन्हेगाराला न्यायाधीश करण्याचा हा प्रकार आहे, पण ज्या देशामध्ये जिथे आम्ही महाराष्ट्रात आता राज्यामध्ये बघतोय की ज्याला अजिबात डासांमधला फरक कळत नाही त्याला आरोग्यमंत्री केले जाते। एक्साईजचा मिनिस्टर तो असतो जो असेंब्लीमध्येच कामकाज चालू असताना तंबाखू चुन्याची देवघेव करतो आणि ज्याला कायदा कशाशी खातात हे कळत नाही आणि कायदा अजिबात त्याची बूज राखता येत नाही तो गृहमंत्री होतो। शिक्षकांना शिकून काय करायचंय किंवा शिक्षकांवर ओरडणारा माणूस इथे शिक्षण मंत्री होतो आणि अशा सगळ्यांमधला एक माणूस ज्याने दिवसाढवळ्या महाराष्ट्रात लोकशाही व्यवस्थेचा मुर्दा पाडायचं काम केलं त्यालाच जर पक्षांतरबंदी समितीचा अध्यक्ष बनवलं जात असेल तर ठरवून जो ज्या कलेत पारंगत आहे त्याला ती कला विरोधकांचा काटा काढण्यासाठी वापरायची हे कदाचित भाजपाने ठरवून घेतले। जी सुषमाताई, आता आपण बघतोय आमदार अपात्रताचं जे प्रकरण आहे संपूर्ण राज्याचं राजकारण त्यानं ढवळून काढलंय आणि अशा परिस्थितीत परिशिष्ट 10 अशा पद्धतीचा कायम उल्लेख होताना आम्ही बघतो किंवा मग पक्षांतरबंदी कायद्याचा हा कायम उल्लेख होताना बघतो आणि त्याच्या अध्यक्षपदावर जर आता नार्वेकर जात असतील आणि नार्वेकरच जर हा निर्णय देणार असतील तर मग कदाचित भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात। मी म्हणूनच म्हटलं की गुन्हेगारालाच न्यायाधीश करण्याचा हा प्रकार आहे, त्यामुळे अडचणी तर आधीच नार्वेकरांनी आधीच एवढ्या अडचणीत निर्माण करून ठेवल्या आहेत। असे काही बेंचमार्क त्यांनी सेट करून ठेवलेत की ज्या बेंचमार्कमुळे भाजपाच्या सर्व प्रकारच्या तोडाफोडीच्या राजकारणाला राजकीय अधिमान्यता मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था करून ठेवली आहे। कदाचित त्यामुळेच एक बक्षिसी म्हणून भाजपाकडून ही समिती नार्वेकरांना आंदोलन दिली गेली आहे। सुषमाताई, धन्यवाद। पुढारी न्यूजची या सगळ्या संदर्भात सविस्तर आपण बोललात यासाठी।